नमस्कार मंडळी, द भोसले फॅमिली नाईजामध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे सुभाष, तुमचा होस्ट. तर आता कालपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये रूम टूर आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तर चला रूम टूर करूया. आता आपण काय काय करणार आहे त्याच्यामध्ये. तर बाथरूममध्ये एंटर केल्यानंतर काय काय आहे पहा. टॉवेल आहे, 2-3 टॉवेल दिलेले आहेत. इथं जेल आहे, सोप आहे, लिक्विड सोप आहे. इथं त्यांनी परत आपलं जे ड्रायर असतं हेअर ड्रायरसाठी दिलेलं आहे. इथं वॉश बेसिन आहे. नंतर इथं परत टॉवेल दिलेला आहे. नंतर इथे पहा, इथे दिलेलं आहे हे जेल दिलेलं आहे, शेविंग जेल आणि रेझर दिलेला आहे. तिघांसाठी 3 ब्रश आहेत, टूथपेस्ट आहे याच्यामध्ये, ब्रश आणि टूथपेस्ट. तर इथे आहे, हे आहे कंडिशनर, हेअर कंडिशनर. नंतर बॉडी लोशन. नंतर इथं हेअर कॅप. नंतर इथं आहे जे टिश्यू पेपर्स आहेत टॉयलेटसाठी वगैरे. तर हे आहे, इथे टॉयलेट आहे. आणि इथे हे आहे बाथरूम, बाथ करण्यासाठीचं बाथरूम आहे. तर इथे बाथरूममध्ये एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल हे आहे बॉडी जेल. नंतर शॉवर वगैरे आहे, वरतून पण शॉवर आहे. आणि हे आहे पूर्णपणे बाथरूम. तर या बाथरूममधलं सर्व गोष्टी त्यांनी बारीक गोष्टी जसं आपलं हॉटेल रूममध्ये असतं तसं त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे सर्व काही. तर इथे आलेलो आहे आता आतमध्ये रूममध्ये आल्यावरती हे टू साईज बेड आहे, क्वीन बेड. तिथे सोफा दिलेला आहे. मेजर वस्तू तुम्हाला दाखवतो अगोदर. आणि नंतर हा TV आहे. तिथे इंटरकॉम आहे. तुम्हाला काय ऑर्डर वगैरे करायची असेल तर काय ऑर्डर. लॉकर आहे, पिलो दिलेले आहेत. नंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी बाथरोब पण दिलेला आहे. जर स्विमिंगला वगैरे गेलात किंवा काय जर आहे तर बाथरोब आहे इथे त्यांनी दिलेलं आहे. नंतर तुमच्या कपडे हँग करण्यासाठी हँगर्स, हे सर्व काही दिलेलं आहे. आणि इथे चार्जिंग पॉईंट आहे, मोबाईल चार्जिंगसाठी. मोबाईल चार्ज करू शकता तुम्ही, इथं मोबाईल ठेवू शकता. किती बारीक गोष्टींचं त्यांनी असं एक नियोजित रूम बनवलेलं आहे. इथे लाईट्स वगैरे व्यवस्थित एकदम असं फ्रेश वाटावं म्हणून लाईट्स, फर्निचर सर्व काही व्यवस्थित बनवून हा रूम सजवलेला आहे. तर हे रूममधलं हे ऑल पेंटिंग आहे. नंतर इथे पाहताल तर इथे तुम्हाला पाणी वगैरे ठेवलेलं आहे. पाणी, एम्प्टी ग्लासेस वगैरे, कॉफी, चहासाठी टी, नेसकॅफे. नंतर इथं क्रीमर ठेवलेलं आहे, शुगर आहे. नंतर इथे मसाला टी आहे. पहा आता इथं वाघ बकरी मसाला टी. काय विशेष आहे ना, इंडियावरनं वाघ बकरी इथपर्यंत आला आपला. खूप अभिमानाची गोष्ट आहे वाघ बकरीसाठी. आणि इथे केटल आहे तुम्हाला चहा वगैरे घेण्यासाठी. तर हे आमचं रूम कार्ड आहे. हे पहा, हे आदिश भोसले, सुभाष भोसले आणि कोमलचं ऑलरेडी आम्ही रूमसाठी हँग केलेलं आहे. तर हे आहे, ही स्टेट रूम आहे. ॲक्च्युली ही स्टेट रूम आहे, त्यामुळं ही स्पेशियस आहे. इथं बसण्यासाठी तुम्हाला इथे जर काय तुम्हाला रेडी व्हायचं आहे तर बसण्यासाठी हे दिलेलं आहे. नंतर इथं हेअर ड्रायर पण दिलेलं आहे. हेअर ड्रायर, डस्टबिन, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. नंतर इथे छोटासा फ्रीज आहे इथे. ओके, हा फ्रीज पहा, हा छोटा फ्रीज आहे. फ्रीज नंतर इथे या साईडला परत या साईडला शूजसाठी दिलेलं आहे. छोटे जे शूज वगैरे ठेवणार आहेत त्याच्यासाठी. या सर्व गोष्टी त्यांनी एक व्यवस्थित असं त्यांनी अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे. याच्यानंतरचा जो व्ह्यू जो येणार आहे ना, तो खूप ब्युटिफुल व्ह्यू येणार आहे. कारण की आमच्या जसं रूममधून बाहेर निघेल तसं पूर्णपणे ओपन सी दिसणार आहे तुम्हाला. जेवणामध्ये बघा काय सोया सॉस, फ्राईड शॅलॉट्स, सॅलरी, सांबार, ब्रेन कचोरी, पराठा, टोमॅटो पास्ता सॉस, अमृतसरी छोले, पापड.
आमचं क्रूज मधलं जेवण. छान 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 छान. आदिशचे फ्रेंच फ्राईज बघा कसले भारी आहेत, स्टनी टंग. हां नमस्कार मंडळी. तर आता मी तुम्हाला एक ब्युटिफुल व्ह्यू दाखवणार आहे आमच्या क्रूजवरून. तर पहा आता मी ओपन करतो. हे ओपन आहे आमची बाल्कनी आणि हा आहे आमचा ब्युटिफुल व्ह्यू बाल्कनीमधला. मी आलो आता बाहेर. पहा हे बसण्यासाठी इथं चेअर दिलेले आहेत, 2 चेअर. ओके. आणि हा आहे आमच्या बाल्कनी मधला व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू. पहा पूर्ण बीचच, समुद्र समुद्र सगळीकडं आहे. हा सी व्ह्यू. हे आहे आमचं सी. हे पहा इथून वरती असं हे आहे. जसं आपलं बिल्डिंगमध्ये असतात ना फ्लोअर्स, तसे फ्लोअर्स आहेत. टोटल 15 फ्लोअर्स आहेत त्या क्रूजला. तर 15 फ्लोअर्स आहेत. तर आम्ही आहे 8 फ्लोअरवरती, 8व्या फ्लोअरवरती आम्ही आता. वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हो. काय कसं काय वाटतं शिप वरती, वेस्ट क्रूज वरती? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हो. काय दाखवू इच्छितो क्रूज वरती तू? आमचा बाल्कनीचा व्ह्यू. बाल्कनीचा व्ह्यू. हा. बाल्कनीचा व्ह्यू. हे वेसल कसं जोरात चाललंय पहा. पहा असं वाटतं का एवढं फास्ट चाललेलं असेल हे? हां पाणी पहा कसं चाललेलं आहे. हां असं वाटेल का तरी लोकांना की एवढं फास्ट शिप चालतंय म्हणून? हां असं दिसत पण नाही की बाबा एवढं फास्ट चालतंय. आणि ते ज्यावेळेस आपण पाण्याकडे पाहतो ना त्यावेळेस कळतं खरोखर की किती फास्ट, किती स्पीडने चाललेलं असं नाही. नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आहे डे 2 आपला क्रूजमध्ये आणि आम्ही चाललेलो आहोत लंचसाठी. आणि लंचसाठी जाताना तुम्ही बघताय की आमची लॉबी डेकची, आणि डेक नंबर 8 आहे. आणि आम्ही जाणार आहे वरती अपस्टेअर्स म्हणजे 16 फ्लोअरला. ॲक्च्युली ब्रंचच आहे कारण आमचा ब्रेकफास्ट स्किप झाला, लेट उठले म्हणून. चला. हे पाहता टॉप फ्लोअरवरनं असं दिसतंय पूर्णपणे व्ह्यू, सी व्ह्यू आहे. हा आदिश आहे. आदिश इथे आलेला आहे आणि कोमल आहे इथे. कोमल आणि आम्ही आलो टॉप फ्लोअरवरती, आणि टॉप फ्लोअरवरती एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहे. तर टॉप फ्लोअरवरती पाहिले भाई हा बीच हे खाली इथे दिसते समोर. इथे जे दिसतं ना जिथून हे स्मोक येतोय ते इंजिन आहे शिपचं, क्रूजचं इंजिन आहे. आणि ही प्लेट आहे बघा माझी. मी घेतले पराठा, इथे वडा वगैरे आहे, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा आणि पापड वगैरे पण आहे. या काउंटरला दिसते तुम्हाला पिकल्स वगैरे आहेत बघा. आणि इथला ॲम्बियन्स बघा असा आहे. आजूबाजूला भरपूरसे टेबल आहेत आणि 10 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट होता. आता 12ला लगेच त्यांनी लंच चालू केल्यामुळे ना, तर आत्ता एवढी गर्दी नाही. पण इकडे तुम्ही बघताय कॉर्न सलाड, मीठ चटणी वगैरे, टोमॅटो सलाड अँड ऑल. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर मी कुकुंबर आणि मिंट चटणी घेतली आता इथून. आता मी माझं जेवण घेऊन चालली आहे टेबलवर आमच्या. आणि टेबलवर बघा काय मस्त व्ह्यू आहे इकडून. आमचं क्रूज थांबले मलाकाला, हे आहे मलेशिया जवळ. आणि काय घेतलं गरमागरम जेवण. हे दाल वडा आहे, फ्रेंच फ्राईज, कुकुंबर, हे व्हेजिटेबल राईस आहे, आणि हे काहीतरी मखाणामध्ये जैन सब्जी, पनीर सागवाला, हे खरबूज माझ्या आवडीचं. आणि पनीर सागवाला मस्त आहे. टेस्ट पण छान आहे. काल आम्ही डिनर केलं त्यात पण जेवण मस्त होतं, खायचं पण मस्त होतं. आधीच ते बघू आता काय काय घेतलं. फ्रेंच फ्राय,
चिकन नगेट पिझ्झा अँड चॉकलेट फ्रेंच फ्राईज मी अर्धे खाऊन टाकले एकच उरला. ओके मी घेतलंय हे आहे रस्सम आणि फ्रूट्स. आणि मला काही जास्त भूक नाही आहे त्यामुळं मी एवढंच घेतलेलं आहे. आणि कोमल याच्यावरती असते कारण की तिला माहिती आहे की मला काही जास्त भूक लागत नाही त्यामुळं मी एवढंच घेतलेलं आहे. काय खायचं की नाही दुसरं? खाणार आहे नाही. नुसते फ्रुट्स खाऊन कसं पोट भरतंय. फ्रूट्स मस्त आहेत. आता आधी डेझर्टमध्ये काय घेतोय बघा. हे काय बेटू? स्ट्रॉबेरी बटर केक, बटर क्रीम केक. अरे रे अरे झोपवलं तू त्याला. हे चॉकलेट केक घे. सगळ्यांना झालं. आणि हे ट्रॉपिकल फ्रूट जेली केक. हळू घे बाबा. घेता घेताच पडायची प्लेटच्या खाली. आता मी दाल तडका घेतले, पिझ्झा घेतलाय आणि आमचे डेझर्ट्स. चमचम करता है नशीला समंदर. टिंग टिंग. आता बघा फ्रूटवाल्यांनी काय काय घेतलंय खायला. छान. पहिल्यांदा लेवल झाली पाहिजे ना. फ्रूट लेवल नंतर फूड लेवल नंतर ना त्याच्यानंतर परत फ्रूट लेवल आणि डेझर्ट. हां सॉरी डेझर्ट लेवल. डेझर्टमध्ये बघ काय छान छान आहे आमचं यार. काय सोयी आहे अवेलेबल ना. पायनॅपल ज्यूस आहे नंतर फ्रूट पंच आहे इथे आणि तिकडे नॉट अवेलेबल इथे पण नॉट अवेलेबल. पायनॅपल ज्यूस घेणार आहे मी तुम्हाला. आणि मला एक ग्लास पाणी पण. फ्रेश आहे का सांगा. टेस्ट करून सांगतो मी आता फ्रेश आहे. हां फ्रेश आहे. फ्रेश आहे ना. बघा असं पाणी घ्यायचं इथून. एवढं पाणी 500 बाबा. आता आमचा आधी घेतोय सॉफ्ट टी. कोण घ्यायचे इथून हलवा बघा. व्हॅनिला स्ट्रॉबेरी का काय? स्ट्रॉबेरी. वाव वाव वाव. स्वॉल थोडा चुकीचा गेला गे. कसलं झालं तुझं. काय केलं? तर आता आम्ही आलो डेक 6 वरती. ओके डेक 6 वरती आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे. जसं आपण मॉलमध्ये वगैरे जातो तसं खेळण्यासाठी आहे पूर्णपणे. स्मॉल प्ले एरिया. हां प्ले एरिया आहे लहान मुलांकडे. आता इथं ऑलरेडी गेम चालू आहे तिथे बाय द लेफ्टला तुम्ही पहा. इथे लहान मुलांच्या गेम वगैरे चालू आहे. इथे लहान मुलांसाठी वेगवेगळे आर्ट्स वर्क वगैरे याच्या गेम चालू आहेत आणि त्यांना ते सांगतात. ते समोर बसलेलं आहे तो सांगतो की काय गेम चालू आहेत. या सर्व गेम चालू आहेत. And of course, the best thing that you can have is the experience to practice with Coach Shah, one of the good. डेस्क नंबर 6 वरतीच आहे. आर्टिफिशियल हे आहे ऑर्नामेंट्स आहेत. त्यानंतर ड्रेसेस आहेत. तिकडे चॉकलेट्स आहेत. हे बाईंगसाठी आहेत. आता आम्ही आलो आहे डेक नंबर 7ला. डेक नंबर 7 इथे कसिनो वगैरे आहे. स्मॉल कसिनो टाईपमध्ये आहे. रेस्टॉरंटमध्ये फूड मागून खाऊ शकता इथे. पे अँड ईट. आता आम्ही आलो डेक नंबर 8ला जिथं आम्ही राहतो. आणि डेक नंबर 8मध्ये छोटंसं रेस्टॉरंट आहे. परत पुढे जाऊन बघा इकडे चाललं आम्ही या एरियामध्ये. प्रायव्हेट रेस्टॉरंट पे अँड ईटवाला रेस्टॉरंट आहे. इथून बाहेर पण जाऊ शकतो मस्तपैकी. आता इकडे बघा हा कसिनो एरिया आहे सर्व. आत्ता खाली दुपारचा टाईम आहे आणि भरपूरशी लोक
जरा बाहेर गेलेत क्रूजच्या. हा जो बघितला तुम्ही सर्व कसिनो एरिया आहे जो खाली पडलाय. गाईस तर आम्ही एक्सप्लोअर करतोय आता. आधीच कुठे चाललो आपण? बीचवरती. चला एक्सप्लोअर कर. आम्ही आहे रेस्टॉरंटमध्ये. एक रेस्टॉरंट आहे समोरच. बाय द लेफ्ट साईडला रेस्टॉरंट आहे मोठं. तर 8th फ्लोअरला आहे. 8th फ्लोअरवरनं आम्ही जाणार आहे आता. 19th फ्लोअरला ग्रँड ॲनिमल क्लब आहे. पाम कोर्ट टेरेस आहे. नंतर इथं यूज डेक आहे. स्टेअर फॉर स्पोर्ट्स आहे. द पॅलेस आहे इथं 18th फ्लोअरला. मिनी गोल्फ, पिंग पॉंग टेबल आहे. नंतर रोप कोर्स आहे. द मार्केट पण आहे 18th फ्लोअरला. 17th फ्लोअर द पॅलेस, बॉलिंग लेन्स, जॉगिंग ट्रेक, सन डेक बार, वॉटर स्लाईड पार्क पण आहे. वॉटर स्लाईड पार्क. यस. नंतर जुक बीच क्लब आहे. नाईट क्लब आहे इथे. नंतर 16ला द पॅलेस आहे. VIP कसिनो आहे इथं. आर्केड आहे. भरपूर आहे इथे शॉर्ट मध्ये. भरपूर आहे. असे खूप काही आहे. प्रत्येक फ्लोअरला वेगवेगळे पॉज करून तुम्ही ऍक्टिव्हिटीज बघू आहेत. शकता. तर या क्रूज मध्ये या सर्व प्रत्येक फ्लोअरला ऍक्टिव्हिटीज वगैरे ऍक्टिव्हिटीज आहेत. वेगवेगळ्या आहेत. छान असं ऍक्टिव्हिटीज आहेत. हो. जो पण दुपारचा टाइम आहे आणि आता आम्ही चाललो इथे 16 खेळण्यासाठी नंबर डेकला घेऊन. नंबर 16 वरती आलेलो आहे आणि इथे चाललोय स्पोर्ट्स आहे. तिकडे दिसते का वरती त्या एरियामध्ये आम्ही जाणार आहे. आहे. तर तिथे गेल्यानंतर भरपूर असे स्पोर्ट्स आहेत आणि क्लाइम्बिंग आहे. नंतर स्लाइड्स आहेत. अजून भरपूर काय आहेत तर ॲक्टिव्हिटीज आहेत. तर दाखवतो आम्हाला. चला. तिकडे टेबल टेनिस वगैरे काय ते टेबलचे गेम्स खेळत आहेत आणि सुभाष आणि आदिश आले तिथं. आता वॉल क्लाइम्बिंग करणार. इथं हे पण क्लाइम्बिंग आहे. वाव. आता हे सगळे खतरो के खिलाडी चाललेत ॲक्टिव्हिटी करायला. ॲक्टिव्हिटी करणार आहे. इकडून जायचं परत तिकडे मग परत माघारी. आदिश आणि सुभाष निघालेत. प्रॅक्टिस करत हळूहळू पुढं. आता बघा सुभाष आदिश पुढे येत आहेत. हाय. सुभाष पुढे येत आहेत. मस्त ट्रेन झाले चांगले. आदिश is struggling. थोडा घाबरला होता आदिश. आता थोडंसंच राहिलं शोनाचं. ये काय खरोखर मजा येईल कोमा लागत. अरे मला भीती वाटते. अरे भीतीचं काय नाही याच्यामध्ये. इझी आहे. फक्त तुला टेक्निक कळली पाहिजे. एक हुक झालं पाहिजे. एक सोडायचं. म्हणजे हे हुक केलं की हे ऑटोमॅटिक रिलीज होतं. नंतर हे पुढं घ्यायचं. हे पुढं घेतलं की हे हुक करायचं. नको. आहे मी माझ्या तुझ्या मागे. नको. बाय. मज्जा. आता सुभाष आणि आदिश गेले वॉल टोपियाला. सुभाष ऑलरेडी अर्ध तर फिनिश झालं सुभाषचं. जाम सुभाष जाम करायचं ना. गुड. आदिश जाम कर. हा. गाड्यांचं लाईनअप चांगलं आहे. हे मध्ये नको येऊ. डॅडाचं एक गेले पर्स. लॉन टेनिस आहे इथे.
अच्छा. संध्याकाळचा टाइम आहे 6:24 झालेत. सेकंड डे ऑफ आवर क्रूज आणि सिंगापूर म्हणता येईल. तर आमची शिप बघा पळायला लागली आता जोरात. पाण्यामध्ये कळून नाही पण फास्ट चाललोय आपण. त्यापेक्षा फास्ट रात्री चाललेली, कारण की असं वेव्ह ज्या आहेत ना अशा बाजूला चाललेल्या अशा उडत होत्या. अच्छा. बघा इथं फोम पार्टी आणि सायलेंट डिस्को आहे. फोम पार्टी सायलेंट डिस्को 10 नंतर आहे. फोम पार्टी इकडे पण 10 नंतरच हे सायलेंट. इकडे आता काय फोम पार्टी होणार आहे सगळं संध्याकाळी. इथे एक्सरसाइज चालू आहे सध्या. होम पार्टी होणार आहे इथे. इथं सर्व फोम असेल वगैरे आणि इथं लाईव्ह डिस्को वगैरे असेल, गाणी वगैरे चालतील. आणि इकडे बसण्यासाठी आहे मस्त अरेंजमेंट केलेलं आहे. डेक नंबर काय आहे? डेक नंबर 17. ते डेक. तर आता आम्ही क्रूजच्या बॅक साईडला आलेलो आहे, पूर्णपणे बॅकला. बॅकचा व्ह्यू पहा कसा असतो. सनसेट ऑलरेडी होतोय आत्ता. सनसेट होतोय पूर्णपणे. असं वाटतंय की रोड करत चालली आहे काय हे क्रूज. एकदम छान वाटतंय. तर आम्ही या डेकवरती लास्ट बॅक साईड आलो होतो ना कोमल. आपण तरी पण हे खूप काही एक्सप्लोअर करायला अजून उशीरच केला ना. अजून भरपूर काही एक्सप्लोअर करायचं राहिलेलं आहे आणि भरपूर काही एक्सप्लोअर करण्यासाठी उशीर झालेला आहे आपला, कारण की आता लास्ट दिवस मध्ये नाही दाखवता येणार. पण तुम्ही आल्यावर इथे इतक्या ऍक्टिव्हिटीज आहे की 2 दिवस काय 4 दिवस पण कमी पडतील एवढ्या ऍक्टिव्हिटीज. खरोखर तुला सकाळी उठल्यानंतर ना जो एक्सपिरियन्स होता कसा वाटता. डायरेक्ट आपण उठल्यानंतर ना बाहेर पाहिलं तर आपलं क्रूज जे आहे मलाकाला वेगळ्याच ठिकाणी आलेला आहे. आणि तो खरोखर वेगळाच एक्सपिरियन्स होता, कारण की झोपेमध्ये आपण कुठून कुठं पोहोचलो हे कळलंच नाही आपल्याला. डायरेक्ट उठून पाहिलं तर बाजूला पोर्ट आहे. तर आता इथे काय चाललंय, मेडिटेशन जे चालू आहे ना, मेडिटेशन चालू आहे आता इथे. तर पहा मेडिटेशन काय फार मस्त चालू आहे. आणि आता कोमल पण मेडिटेशनला बसलेलं आहे. सर्व इथे लोक मेडिटेशनला बसलेले आहेत. तर कोमल पण आहे इथे. दाखवतो तुम्हाला कोमल काय करते इथे, मेडिटेशन कसं करते. मेडिटेशनला बसली आहे कोमल पण इथे. एकदम शांत अशी मेडिटेशनला बसलेली आहे कोमल इथे. मेडिटेशन चालू आहे आता सध्याला एकदम शांतपणे, कारण की एक्सरसाइज वगैरे झालेली आहे आता आणि लोक आता पूर्णपणे मेडिटेशनला बसलेली आहेत. कसला भारी व्ह्यू वाटतंय ना नाईट मध्ये. हा इकडे पण आता आम्ही आलो 15th फ्लोअरला जिथं आहे तिकडे सेलॉन आणि स्पा पण आहे यात. तर स्पा होतो तिथे आणि सेलॉन प्लेस सेम. आता आम्ही
नाईट पार्टीला. कोमल ओ आता सुभाष चाललं रे. कमान टरबूज घेऊन गो. ये दोनच राहिले फक्त. चला आता नीट. हे बघा माझं नाव खराब नाही झालं पाहिजे. तिथं नाव आहे माझं. एकच राहिला रे देवा. इकडे बघू पॉइंट टेबल. तर सुभाष कसं वाटलं बॉलिवूड नाईटला? खूप छान वाटलं. बॉलिवूड नाईटला खूप वेगवेगळ्या गाण्यांवरती डान्स वगैरे केला आणि खूप मज्जा आली. आणि आज सेकंड डे असल्यामुळं आता हे आमची क्रूजची जर्नी ऑलमोस्ट संपलेली आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता आम्ही सुरत पुन्हा सिंगापूरला पोहोचेल. तर हा आजचा लॉग जो आहे तो एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू टुमॉरो.